नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ शुद्धीवर येऊ लागतो त्यावेळेस तो काव्या म्हणून आवाज देत असतो, परंतु काव्या ही हॉस्पिटलमध्ये नसते, तर ती मंदिरामध्ये देवाच्या समोर प्रार्थना करत असते आणि देवाच्या समोर दिवे लावत असते. आणि आपण पाहतो तेव्हा जोरजोराचा वारा येत असतो आणि काव्याने लावलेले दिवे विझत असतात. तर काव्या ही दिवे विझू नाही म्हणून प्रयत्न करत असते आणि ती देवाला बोलते, देवा, मी माझ्या जीवनातले वादळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा वादळ घेऊन येत आहेस. आणि त्यावेळेस आपण पाहतो की आरतीच्या ताटामध्ये असलेला एक दिवा खाली पडतो आणि फुटतो, तर बाकीचे इतर दिवे लावलेले देखील विझतात. तर इकडे आपण पाहतो की पार्थची तब्येत अतिशय खालावत चाललेली असते आणि तो अचानक शांत होतो आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात. तर माननी देखील चक्कर येऊन खाली कोसळते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो पार्थ बेशुद्ध झालेला असतो आणि नंदिनी ही अतिशय घाबरलेली असते. तर ती जोरजोरात पार्थला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागते, परंतु पार्थ काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित सर्वजण अतिशय घाबरलेले असतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्याच्या प्रार्थनेला यश येणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.